वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. तर गाईज आज मीच मॉडेल आहे. सो आज आहे लास्ट डेमो मॉडेल लुक आणि सोनल माझ्यावर लुक करणार आहे. सो काय असणार आहे स्पेशल तो बघा. आणि आता हेअरस्टाईल स्टार्ट झालेली आहे. तर इथे हेअरस्टाईल ऑलमोस्ट डन झालेली आहे. जे काय ॲक्सेसरीज आहेत ते नंतर लावू. हे पण ख्रिश्चन लुक असतं ना, ख्रिश्चन लुकला पण हेअरस्टाईल चांगली वाटते. गाऊन आणि वरती तिअरा वगैरे किंवा क्राऊन वगैरे लावायचं छान वाटते हेअरस्टाईल. आणि आता मी जेवणार मग मेकअप लुक. काहीच घेतलं नाही. तर गाईज लुक झाला आहे. लेडी क्राफ्ट आउटफिट, हल्दी लुक. ज्वेलरी पण खूप छान आहे. आर्टिफिशियल ज्वेलरी आहे पण रिअल ज्वेलरी वाटते. खरंच खूप सुंदर आहे. आणि सोनल मेकअपचा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला? हा लावते. हेअरस्टाईल थोडी बाकी आहे. तुम्हाला कसा वाटला? आवडला? आता आपले सगळे लुक झाले. सगळे लुक आवडले तुम्हाला? कुठे आवडला का? कारण की दीदी आहे म्हणून. तर आता वाट बघते मी एक्झाम डेची. येस, चला आता दीदीचा फोटोशूट होईल. तर गाईज इथे आहे हिचा फायनल लुक. आणि माझ्या फेसला इग्नोर करा बिकॉज खूप जास्त प्रॉब्लेम झालाय. मला एकदम अशी नवरीसारखं फिलिंग होते. असं वाटतं आताच शादी है पण नाहीये गाईज शादी एवढ्या लवकर. असं समोर असं जवळून दाखव. बघू शकता किती खूप सॉफ्ट अँड क्लीन मेकअप आहे. काहीच नाही. जर एक गोष्ट आहे की जर फेस तुमचा क्लीन असेल तर तुमचा बेस फ्लॉलेस दिसणार. आणि जर प्रॉब्लेमॅटिक स्किन असेल जसं तुम्ही आधीच्या माझ्या डेमो लुक मध्ये बघितलं तर प्रॉब्लेमॅटिक स्किन मध्ये तुम्हाला टेक्स्चर दिसणार पण डिस्कलरेशन हाईड होणार. सो ते लांबून व्हिडिओज वगैरे मध्ये वाटेल की फ्लॉलेस आहे. आणि इथे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जे मी रीलला सुद्धा टाकणार आहे. आणि ते हा जो मेकअप आहे तो सगळे आता ट्रेंड आलाय की ड्रॅग प्रूफ, स्ट्रोम प्रूफ वगैरे. वॉटरप्रूफ तर तुम्हाला माहिती आहे. प्रोडक्ट्स असे असतात आणि आपली टेक्निक असं असते जेणेकरून तो मेकअप वॉटरप्रूफच होतो. त्याशिवाय आता जे असं रगडून दाखवतात मेकअप की बघा निघत नाही, काहीच होत नाही, हात लावला तरी हाताचा टच होत नाहीये, पॅच वगैरे काहीच नाही, पॅच वगैरे नाही. आता सगळं ऑलरेडी घासून झालं आणि माझे गाल दुखायला लागले. साठी ऑलरेडी शूट केलं पण तुम्हाला एक ब्लॉग मध्ये पण भरपूर जण बघतात. सो म्हणून मी तुमच्यासाठी एक शेअर करते. आणि ते दीदीला बोलते पुढे यायला. आणि ते बघू शकता मेकअप फिक्सर फक्त 2 वेळाच यूज केला आहे. तरी पण टेक्निक्समुळे आपण टेक्निक्स असे शिकवतो जेणेकरून स्टुडंट्सचा पण मेकअप असंच होणार. स्वेटप्रूफ, स्टॉर्म प्रूफ असं घासा काही करा तरी मेकअपला काहीच होणार नाही. बिचारी तिला दुखतंय पण तरी मला दाखवावं लागतं. कारण की हे असं केल्याशिवाय आता ट्रेंड चालू आहे ना तर सगळ्यांना असं पाहिजे असतं की तुमच्याकडे असं शिकवतात. कारण की ऑब्विसली आपल्या हळदीत आपण एवढं नाचणार मेकअप हल्ला नाही पाहिजे यार. येस. आणि या सगळ्या टेक्निक शिकायचे असतील तर नक्की सोनल मेकओव्हरची बॅच जॉईन करा जी जानेवारी पासून स्टार्ट होते. आणि गुड न्यूज म्हणजे अशी आहे की जानेवारी न्यू इयर आहे. सो न्यू इयर साठी तुम्हाला पण काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना आम्ही. म्हणून त्यासाठी आम्ही 5000 आम्ही फ्लॅट देणार आहे. डिस्काउंट ठेवणार आहे आमच्या फीजवर. तर मग तुम्हीच बघा. ऑलरेडी आमची फीज एवढी कमी त्यात आम्ही 5000 ऑफ ठेवणार आहोत. तर खूप छान संधी आहे. तर लवकर सीट्स बुक करा. डिस्क्रिप्शनला कॉन्टॅक्ट डिटेल्स, इन्स्टा आयडी मेन्शन आहेत तर बुक करू शकता. आणि बेसिक टू ऍडव्हान्स मेकअप अँड हेअरस्टाईल दोन्ही साईड रॅपिंग सुद्धा शिकवणार. दुपट्टा रॅपिंग सुद्धा आहे. आणि जसं तुम्ही आता बघितलं
मेकअपला किती पण घासलं तरी तसंच सेम टू सेम मी तुम्हाला सुद्धा शिकवते. त्याशिवाय कलर व्हील थिअरी जसं आता बघू शकता येल्लो वरती पिंक ज्वेलरी किंवा पर्पल ज्वेलरी सूट होते आणि आय मेकअप मग छोटे डोळे असतील तर कसं होईल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जाणार आहे. खूप इन डिटेल नॉलेज आहे, सांगून नाही समजणार. सो म्हणून नक्की आपले सोनल मेकअप क्लासेस जॉईन करा. आणि मस्त माझी ज्वेलरी वगैरे बघू शकता गाईज. ही ज्वेलरी पण खूप सुंदर आहे की ऍक्च्युली आपले मेकअप हेअरस्टाईल हे सगळं आउटफिट आणि ज्वेलरीने एनहान्स होतं आणि त्याच्यासाठी ही सुंदर ज्वेलरी मला ज्वेलरी बाय सिद्धी यांनी पाठवली आहे. सो थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. आजचा माझा लुक तुमच्यामुळे खूप जास्त एनहान्स झाला. आणि ते बघू शकता त्याच्यासोबत म्हणजे तुम्हाला जर जसं बेबी शॉवर असेल आता मकर संक्रांती आहे त्यासाठी नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा आयडी मेन्शन करा आणि त्यांना खास माझा फोटो किंवा मेन्शन करा की मिस चव्हाण कोमल चव्हाणचं तुम्ही बघून आलेला आहात. सो नक्कीच ते डिस्काउंट देतील तुमच्या ह्याच्यासोबत. आणि रिअल ज्वेलरी प्लस आर्टिफिशियल ज्वेलरी सगळे तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यासोबत हा आउटफिटमुळे तुम्ही बघू शकता आउटफिट किती चमकतोय त्यामुळे अजून एनहान्स झालाय सगळं. हे जर नसतं तर मेकअप एवढं खुलून दिसत नाही. एक्झॅक्टली पण तुम्ही लक्षात. सो हा सुंदर असा आउटफिट स्वप्नाताईचा आहे बाय लेडी क्राफ्ट बुटीक खारघर. तर नक्की त्यांना पण कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडून पण मस्त आता ऑब्व्हियसली लग्नाचं सीझन आहे. तुम्ही कस्टमाइज करून ब्लाऊज साडी असे आउटफिट्स वगैरे रेंट किंवा बाय करू शकता. अशी एकदम स्वीट आणि युनिक हेअरस्टाईल जी छान वाटेल. जे मोस्टली हल्दी मेकअप लुक मध्ये छान असेच वाटत गर्ल्स. तर ऑब्व्हियसली हे सगळ्या गोष्टी शिकायला मिळणारच आहे. तर चला आता भरपूर रील्स वगैरे बनवल्यात आम्ही. सो आता पॅकअप करतो आणि मग भेटतो बाय. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहोत. फायनली आमचं डिसाईड झालं. एकच आमचं होतं डिसाईड की मेट्रो मॉलला चाललोय म्हणून आता मेट्रोलाच चाललो आम्ही. आमच्याकडे दुसरं ऑप्शन्सच नाही आहेत. ते असतं ना व्हिडिओ बघितले रील में घूमने जाते और फिर बाद में डिसाइड करते की एकच. सो हे डाकू बनलंय. तर चला जातो तिकडे भेटूया. सोनल काहीच रागवलेली माझ्यावर कधी मगाशी गाडी चालवताना आणि ती स्नॅप घेते कारण की ते आम्ही सेलिब्रेट करायला आलोय तिचं डेमो लुक झाल्यावर. पण ती रागवलेली का माझ्यावर? कधी रागवलेली? हा मला बोललेली की मेट्रो मॉलला जाऊ आपण आणि मी म्हणजे 2 रूट्स आहेत ना. सो म्हणून मी दुसऱ्या रूटने गेले आणि तेव्हा सांगते आपण नको जाऊया करून. आणि तिच्यामुळे मला आम्ही आलो फायनली मॅकडेला आमचं पेंढारकरवाला. तर चला आता खातो. काय तर मी मस्त रेडी झाली आहे आणि आता खाली चाललोय रील्स फोटोज काढायला. तर चला मॅम चला. आम्ही आलो लिफ्टने आणि आता आम्ही परत चाललोय खाली कारण की नथ विसरली. कारण की मी माझी नथ विसरली तिकडेच खाली. आणि आता परत आम्ही एवढं फोटो स्वतःचे बघण्यात गुंग झाली की गाईज मी एवढी छान दिसते. तुम्ही पण सांगा कमेंट करून. ही साडी खरंच खूप छान आहे. सारी सूत्रा या इंस्टाग्राम आयडीचं नाव आहे. डिस्क्रिप्शन मध्ये देईन. नक्की त्यांना फॉलो करा. स्टिच ब्लाउज आलेला आहे. खूप सुंदर साडी तर खूप जास्त सुंदर. प्रिटी व्हिडिओ फोटोज बघा माझे इंस्टावर. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मी विसरलेली आहे माझी नथ. जर ती तिकडे नसेल तर लेट्स सी. इथे व्हिडिओज बनवताना मी नथ विसरून गेली अँड फायनली आय गॉट इट. अशी मी गजनी होत चालली आहे. सजनी बनने की उम्र में मैं गजनी बनती जा रही हूँ. ना ही मैं किसी की सजनी हूँ ना ही मेरा कोई सजना है. बस मैं गजनी होती जा रही हूँ और गंजी होती जा रही हूँ क्योंकि बाल मेरे झड़ रहे हैं और याददाश्त मेरी उड़ रही है. आयुष्यात हेच आहे. बाकी लाईफमध्ये काहीच नाही माझ्या. आउटफिट दाखवू. हां ते बघू शकता. ही आहे साडी. ही आहे साडी. पल्लू बघू शकता. खूप सुंदर दिसते आणि दीदीवर खूप छान दिसते. ॲक्च्युली
हे बघून असं मला वाटतं की माझ्या साडीला मी घालू, बट मी वेगळी चूज केली साडी. पण ही खूप सुंदर, ज्वेलरी पण खूप छान वाटते. ज्वेलरी पण नखरेलदार मी सांगितलेलं. आणि आपली साडी आहे, सुंदर साडी आहे आणि दिसते किती. आणि मी नाईट ड्रेस पजामास मध्ये, बिकॉज शी इज फिल्मिंग मी. आणि वाव, दरवाजाला आणि वाव, मला झोपायचं आहे, मला झोपायलाच देत नाही. ऑफ, कारण की इट्स लाईक प्रिटी. ओपटी ब्लाउज आहे ना, त्यात उठून वाटतं. आय एम एक्सायटेड. मला असं कुठल्या तरी फंक्शनला वेअर करायची. नेहमी माझ्या छान साडीज ॲड शूटलाच होतात. म्हणजे मला असं फंक्शन्सला मग ते असं वाटतं की पोस्ट पिक्चर्स तर केले आहेत, सो वाय शुड आय वेअर अगेन. पण मी ही वेअर, दरवाजा लावा. पण मी ही वेअर करणार. ओके. पण मी ही वेअर करणार. आणि मी रॅप ऑफ. सो गाईज फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. एवढं मस्त मी ड्रेसिंग मारून गेलेली मेट्रोसाठी. हां, पण आम्ही गेलोच नाही मेट्रोला. डायरेक्ट भूक लागलेली खूप जास्त आणि टाइम पण खूप झालेला, म्हणून आम्ही विचार केला आता जाऊन काय फायदा नाही मेट्रोला. एक दिवस असं टाइम काढून आम्ही जाऊ आणि फिरू जरा. सो म्हणून कारण की मस्त डेकोरेशन केलंय ना. आम्ही जाऊ आता जसं आहे टाइम. सो म्हणून या 2-3 दिवसात जाऊ, तेव्हा पण आम्ही ब्लॉग करूच. सो स्टे ट्यून. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला. वेगळ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.